नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट होती आणि आता 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना या ठिकाणी सर्वांनाच एडिट करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. त्याच्यासाठी पुन्हा पेमेंट करावं लागणार आहे की नाही आणि काय बदल करायचा आहे, कोणी बदल करायचा आहे, डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो बदल करायचा आहे पेसा आणि नॉन पेसा हे नक्की काय आहे संपूर्ण समजावून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे गरजेचं आहे. आता त्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती सांगणार आहे. तलाठी पदभरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. या पुस्तकाचे विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये जवळजवळ 62 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे स्पेशल. आता विशेष महत्वाचं काय आहे, 2023 मध्ये TCS ने घेतली होती ही परीक्षा आणि त्याच्या एकूण 57 प्रश्नपत्रिकांचे या पुस्तकामध्ये समावेश केलेले आहे आणि बाकीच्या उरलेल्या 5-10 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सरावासाठी नवीन 2026 साठी ऍड करण्यात आलेले आहे. आता काही बोलतील की 2023चा काय संबंध, तर TCSचा आणि MPSचा पॅटर्न थोडा जवळजवळ सारखाच आहे. त्याच्यामुळे या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला 100% फायदा होईल. सर्व पुस्तकामध्ये एकूण 6000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिले आहे. 2023च्या 57 प्रश्नपत्रिका आणि विशेष म्हणजे बदलत्या पॅटर्ननुसार याच्यामध्ये जे गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण सर्व ऍड करण्यात आलेले आहे. हे पुस्तक जे आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkart वरून खरेदी करा. हे पुस्तक खरेदी करण्याची लिंक आपल्याला टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता पुन्हा आपला जो व्हिडिओचा मेन टॉपिक आहे ना, त्या टॉपिक कडे येतो. नीट समजून घ्या म्हणजे तुमचा कोणताही प्रकारचा डाऊट राहणार नाही. जास्त वेळ घेणार नाही. जवळजवळ 5-6 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बदल कोणाला कोणाला करायचा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथून मागे ज्यांनी सर्वांनी फॉर्म भरलेला आहे सर्वांना याच्यामध्ये बदल करायचा आहे. पेसा आणि नॉन पेसा असो अगर नसो तो सर्वांना बदल करावा लागणार आहे. काय आहे डिटेल्स मध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो आणि तो नंतर कसा बदल करायचा हे देखील समजून सांगतो. त्याच्या अगोदर जे MPSC ने काल परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे ते तुम्हाला सांगतो. बघू शकता 5 ऑगस्ट शेवटची तारीख होती परंतु वाढवून केलेली आहे. 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता हे सर्वांना माहीत आहे. आता याच्यामध्ये बदल काय आहे ना नीट समजून घ्या. त्याच्यानंतर मी वाचून दाखवतो, नंतर तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. आणि ते डायरेक्टली वेबसाईट वरती जाऊन कसा बदल करायचा, कसा एडिट करायचा ते सांगतो. सर्वात पहिल्यांदा इथे सांगतो, तुम्ही आधी फॉर्म भरला आहे एडिट करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी पेमेंट करण्याची गरज नाही. ठीक आहे. तसाच तोच फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. कशा प्रकारे इथं नीट समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाकरता प्राप्त विविध जिल्हानिहाय मागणी पत्रांपैकी तसं पेसा क्षेत्र व बिगर पेसा क्षेत्र हे काय आहे नीट पुढे समजून सांगतो. क्षेत्राकरता विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणी पत्र प्राप्त झालेले आहेत सर्व जिल्ह्यांचे. आता जवळजवळ आपल्या सर्व जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात. त्यांचा काही भाग पेसा क्षेत्रामध्ये येतो. तो कशा प्रकारचा असतो आणि कोणी तेथे काय करायचं आहे, कसा एडिट करायचा आहे, काय बदल करायचा आहे नीट समजून घ्या. आता त्याच्यापैकी सर्व जे 13 जिल्हे आहेत ना त्यांचे सर्व मागणी पत्र तलाठी पदभरतीसाठी MPSC कडे या ठिकाणी मागवण्यात आलेली होती. परंतु माहिती फक्त एकाच जिल्ह्याची प्राप्त झाली. फक्त एकाच जिल्ह्याची प्राप्त झाली. तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर. म्हणजे ज्याच्यामध्ये आता जाहिरातीमध्ये निवड यादीसाठी चंद्रपूरमध्ये पेसामधून काही विद्यार्थ्यांची निवड होईल. जे पेक्षा क्षेत्रासाठी या ठिकाणी पात्र आहेत त्यांचीच निवड तिथे होईल. बाकीची होणार नाही. ती समजून घेणे तुम्हाला महत्वाचं आहे. ठीक आहे. पेसा जिल्ह्यातील क्षेत्राकरता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी पदे उपलब्ध झाली आहे. कोणत्या जिल्ह्याची, तर ही फक्त चंद्रपूर जिल्ह्याची सध्या उपलब्ध झालेली आहेत. नंतर नंतर बाकीच्या जिल्ह्यांची देखील उपलब्ध होणार आहे. हा एक बदल तुम्हाला पेसा क्षेत्रामध्ये आहेत की नाही यस करायचा आहे किंवा नो करायचा आहे. फक्त चंद्रपूर वाल्यांना ही सूचना नाही तर इतर जिल्ह्यांसाठी ते मी करून दाखवणार आहे. काय बदल करायचा आहे, कशा प्रकारचा तो समजून घेणे आवश्यक आहे. हा एक यस नो बदल करायचा आहे पेसा क्षेत्रामध्ये येतात किंवा नाही. ठीक आहे.
आणि आता दुसरा जो बदल आहे ना, तो काय आहे? नीट बघा. बघू शकता इथं आपण पेसा क्षेत्रातील चंद्रपूर रहिवासी आहेत की नाही? तुम्हाला येस, नो तुम्हाला सर्वांना हा बदल करावा लागणार आहे. त्याच्यानंतर हा बदल केल्याच्या नंतर अजून 2 प्रश्न तुम्हाला येथे बदल करावा लागणार आहे. तुम्ही याच्यामध्ये लागू असो अगर नसो, बदल तर तुम्हाला करावाच लागणार आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट आहे. इथं काय म्हटलेलं आहे? युद्धाच्या काळात किंवा युद्ध नसताना, युद्ध चालू असताना किंवा नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व कोणाला हे जे माझे जे सैनिक आहेत त्यांना जर दिव्यांगत्व आला असेल जॉबवरती असताना किंवा नसताना, परंतु तो सैनिक असणे गरजेचे आहे. प्राप्त झाले आहे का नाही? तुम्हाला हे येस नो करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युद्ध काळात, युद्ध नसताना किंवा म्हणजे मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व घेऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबातील सदस्य आहेत का? आता इथं 2 प्रश्न आहेत, नीट समजून घ्या. जो सैनिक आहे, पहिला प्रश्न आहे, जो सैनिक आहे त्याला दिव्यांगत्व प्राप्त झाले आहे का? आणि दुसरा प्रश्न आहे, जो सैनिक आहे त्याचा नातेवाईक, त्याच्या संबंधित नातेवाईक जो आहे, तो आपण त्याच्याशी संबंधित आहोत का नाही? तो पर्याय येस नो करायचा आहे. आता तो ऑफिशियल कशाप्रकारे येस नो करायचा आहे, ते सांगण्याच्या अगोदर माहिती पुन्हा एकदा नीट समजून सांगतो. तो पॉइंट मी वरती ॲड केलेला आहे. आणि तो कशाप्रकारे बदल करायचा याच्यामध्ये तो देखील समजावून सांगतो. आता काय करायचं आहे, मी एम-पी-एस-सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो. आता बघू शकता जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना ते वेबसाईटवरती गेला, त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप भेटेल. टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. तेथे एम-पी-एस-सीची फॉर्म भरण्याची लिंक भेटेल. आता काय करायचं आहे, मी एखाद्या विद्यार्थ्याचा तो एडिट करून दाखवणार आहे. तो बदल काय करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. तो काय करायचा आहे, कशाप्रकारे करायचा आहे, तो करून दाखवतो. आता इथे यायचं आहे. जोही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी जो असेल, तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला होता, तो इथे टाका आणि जो पासवर्ड होता तो देखील इथे टाका आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक कॅप्चा ओपन होईल. कॅप्चा ओपन होईल, जो तुम्हाला बरोबर इथे टाकून घ्यायचा आहे. जशाच्या तसा तुम्ही फॉर्म भरताना ही सर्व प्रोसेस केलीच असेल. ठीक आहे. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. ठीक आहे. हा इंटरफेस ओपन झाला. आता काय करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इथं दिसणार आहे. ज्याप्रमाणे फॉर्म भरताना आले होते. प्रोफाइल क्रिएशन, त्याच्यानंतर माय ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट आणि हे महत्त्वाचे नाही, बाकीचे ऑप्शन इथून लॉग आउट करू शकता. परंतु बदल काय करायचा आहे, कोणी बदल करायचा आहे, नीट समजून घ्या. आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पेमेंट करायचं, फॉर्म कॅन्सल वगैरे करण्याची गरज नाही. तेथेच तुम्ही एडिट करू शकता. माय अकाउंट हा पर्याय आहे. त्या पर्यायावरती जा तुम्ही. ठीक आहे. त्या पर्यायावरती गेल्याच्या नंतर तुमची इथं प्रोफाईल दिसेल, सर्व माहिती इथे दिसेल. आता इथं फॉर्म भरलेला आहे. बघू शकता या विद्यार्थ्याचा मी भरलेला आहे. गट क चा फॉर्म भरलेला आहे इथं. 4 तारखेला मी इथं हा फॉर्म या विद्यार्थ्याचा भरला आहे. आता त्याचं पेमेंट देखील मी इथं केलेलं आहे. इथून तुम्ही त्याचा फॉर्म बघू शकता. पेमेंट हिस्ट्री तो बघू शकता. इथून कॅन्सल करायचं असेल तर काही चुकी झाली असेल तर कॅन्सल करू शकता. परंतु आपल्याला जो महत्त्वाचा बदल करायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पुन्हा पेमेंट करण्याची गरज नाही किंवा एडिट म्हणजे कॅन्सल करण्याची गरज नाही आणि पेमेंट करण्याची गरज नाही. इथं नवीन ऑप्शन दिला आहे त्यांनी. काय? क्वेश्चन्स. क्वेश्चन्स हा नवीन ऑप्शन दिलेला आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता हे 3 प्रश्न इथे ओपन झालेले आहेत. हे 3 प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. बघू शकता थोडी झूम करतो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून येण्यासाठी. ठीक आहे. बघू शकता. बघू शकता माझी इंग्लिश थोडीफार कच्ची आहे, परंतु कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती सांगणार नाही. एकदम बरोबर माहिती सांगेल. बघू शकता ॲर यू रेसिडेंट द पेसा एरिया चंद्रपूर. म्हणजे तुम्ही पेसा, आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या. जे चंद्रपूर जिल्ह्याचे नाहीत, त्यांनी सर्वांनी इथं काय करायचं आहे? नो करायचं. सर्वांनी नो करायचं. ठीक आहे. जे चंद्रपूर जिल्ह्यातील नाही, त्या सर्वांनी इथे नो करायचं आहे. ठीक आहे. हा पॉइंट इथे मी समजून पुन्हा पुन्हा सांगतोय. ठीक आहे. बघू शकता. इथं जे चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी नाहीत, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील आहे, सर्वांनीच हा पॉइंट इथे नो करायचा आहे. येस कोणी करायचा? सर्वांनी. बघू शकता. पुन्हा एकदा सांगतो, चंद्रपूरच्या जे बाहेरचे विद्यार्थी आहेत, सर्वांनी हा पॉइंट नो करायचा आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील असून सुद्धा सर्वांनी हा पॉइंट येस करायचा नाही. कोणी नो करायचा हे सांगतो. त्याच्या अगोदर खालचे पॉइंट नॉर्मल आहेत ते समजून घेतो. काय आहे इथं? जे या ठिकाणी माजी सैनिक आहेत, जे सैनिक होते, आर्मी वगैरेमध्ये होते, ते या ठिकाणी त्यांचा जर मृत्यू झाला, सॉरी मृत्यूचा नाही, डिसेबिलिटी, त्यांना जर अपंगत्व आला असेल, या ठिकाणी अपंगत्व आला असेल, त्यांनी इथं काय करायचं आहे? म्हणजे नोकरीवर असताना किंवा नसताना त्यांना अपंगत्व जर आला असेल, तर त्यांनी येस करायचं आहे, अन्यथा इथं नो करून टाकायचं आहे. ठीक आहे. आणि हा दुसरा पॉइंट आहे, जे अपंगत्व या ठिकाणी आलेलं आहे सैनिकांना, जर त्याचे तुम्ही नातेवाईक वगैरे असाल, बघू शकता फॅमिली मेंबर असाल, तर तुम्ही इथं अपंगत्व आला असेल किंवा मृत्यू झाला असेल त्या आपल्या नातेवाईकांचा, तर तुम्ही इथे येस करायचा आहे. हा पॉइंट आहे. वरचा कोणासाठी आहे?
बघू शकता वरचा कोणाच्यासाठी आहे, सैनिकांसाठी आहे आणि दुसरा आहे सैनिकांच्या फॅमिलीसाठी. हा पॉइंट इथे नीट समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता येस नो करायचं आहे. आता माजी सैनिक एखादा मृत्यू त्याचा आपल्याला काही संबंध नाही. परंतु जर असेल तर त्यांनी येथे येस करायचं आहे. फॅमिली मेंबर असाल तर. ठीक आहे. जास्त लांबचा असणे गरजेचं नाही. एकदम जवळचा सैनिक असणे गरजेचं आहे. हा पॉइंट इथे समजून घ्या. हा नो नो करा. आता हा पॉइंट इथं मी पुन्हा एक समजून सांगतो एका मिनिटामध्ये. 1 मिनिट. ठीक आहे. आता इथं मला पेन सिलेक्ट करू द्या. इथं मी पेन सिलेक्ट करा. 1 मिनिट. ठीक आहे. बघू शकता या साईजमध्ये पेन मी इथं सिलेक्ट केला. ओके बटनावरती मी क्लिक करतो. आता नीट समजून घ्या. हा जो पॉइंट आहे ना, काय म्हटलंय? यू आर रेसिडेंट पेसा क्षेत्र, पेशा एरिया चंद्रपूर. आता जो पॉइंट इथं कव्हर करून घ्या. जो हा पॉइंट आहे, नो पॉइंट कोणी करायचा आहे? चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्ह्यामधील नाही, त्या सर्वांनी हा पॉइंट नो करायचा आहे. सर्वांनी पॉइंट हा नो करायचा आहे. ठीक आहे. नो पॉइंट केला. त्याच्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा येतो. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व विद्यार्थ्यांनी येस नो काय करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. नीट समजून घ्या. हा आहे चंद्रपूर जिल्हा. हा आहे चंद्रपूर जिल्हा. या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे तालुके आहेत. सर्वांना माहित आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत. आता समजा हे एकूण मी निर्माण करतो इथे वेगवेगळे क्षेत्र आहे. वेगवेगळे गावं तुम्ही धरा. गाव म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. वेगवेगळे गाव म्हणू शकता. ठीक आहे. आता हे गाव आहे 1 नंबर, हे गाव आहे 2 नंबर, 3 नंबर. हे गाव आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील समजा. परंतु सर्वच गावे, सर्व जिल्हे या ठिकाणी पेसा क्षेत्रामध्ये येत नाहीत. आता समजा बघू शकता इथं आदिवासींची संख्या जवळ-जवळ 75% जास्त आहे. 75% इथं आदिवासींची संख्या आहे. ते गाव येतं पेसा क्षेत्रामध्ये. ते गाव येतं पेसा क्षेत्रामध्ये. ठीक आहे. पेसा क्षेत्रामध्ये ते गाव येतं. त्याच्यानंतर मग जर आपलं गाव पेसा क्षेत्रामध्ये येत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी इथे येस करायचंय. ठीक आहे. आता दुसरं लक्षात घ्या, चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून देखील एखादा तालुका आहे, त्याच्यातील या ठिकाणी एखादा एस-टी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे. ठीक आहे. एस-टी कॅटेगरी आणि फक्त हे एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. चंद्रपूर एस-टी कॅटेगरी फक्त एस-टी कॅटेगरी. इतर चंद्रपूर आता पुन्हा एकदा माहिती समजून सांगण्यासाठी मला थोडी वेळ लागेल. आता समजा इथं नो कोणी ऑप्शन करायचं आहे. बाकीच्या एस-टी कॅटेगरीच्या सोडता सर्व विद्यार्थ्यांनी इथं नो ऑप्शन करायचं आहे. चंद्रपूरमधील असो अगर नसो सर्वांनी नो करायचं आहे आणि इतर जिल्ह्यातील असेल तरी देखील सर्वांनी नो करायचं आहे. फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील जर एस-टी कॅटेगरीचा उमेदवार असेल, तर त्यांनी आपण पेसा क्षेत्रामध्ये येतो की नाही, आपलं समजा गाव आहे, ते चंद्रपूर जिल्ह्याचे पेसा क्षेत्रामध्ये येतं की नाही ते तुम्हाला येत असाल तुम्ही एस-टी कॅटेगरीचे असाल आणि तुम्ही पेसा क्षेत्रातील गावामध्ये राहत असाल, तर त्या उमेदवारांनी हा ऑप्शन इथे येस करायचा आहे. बाकीच्यांनी नो करायचा आहे. फक्त एस-टी कॅटेगरीसाठी हा पर्याय आहे आणि तो देखील फक्त इतर जिल्ह्यासाठी नाही, तर फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा ओपन झालेला आहे. बाकीच्यांनी इथं सर्वांनी नो करायचा आहे. पुन्हा एकदा 2 मिनिटामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जे इतर जिल्ह्यातील उमेदवार आहेत, त्यांनी सर्वांनी हा ऑप्शन नो करायचा आहे आणि इतर जिल्ह्यातील असो किंवा नसो या ठिकाणी एस-टी कॅटेगरी सोडता इतर कॅटेगरीचे आहेत, त्यांनी सर्वांनी हा ऑप्शन इथं नो करायचा आहे. ठीक आहे. हा सर्वांनी नो ऑप्शन करायचा. त्याच्यानंतर एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सांगतो आणि जे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे, त्यांच्यासाठी माहिती सांगतो. बघू शकता. जे आपले गाव आणि आपण एस-टी कॅटेगरीचा आहोत ना, एखादा विद्यार्थी एस-टी कॅटेगरीचा असून देखील तो पेसा क्षेत्रामध्ये नसतो. आता प्रत्येक सर्व क्षेत्र, सर्व गावे पेसा नसतात. पेसा क्षेत्र लागू नसते. त्यांनी इथं नो करायचं आहे. आपण पेसा क्षेत्रामध्ये आहोत की नाही, हे तुम्हाला या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारायचं आहे, आपण पेसा क्षेत्रामध्ये येतो की नाही. कोणी फक्त एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आणि कोणी जे चंद्रपूरच्या एस-टी कॅटेगरीच्या क्षेत्रामध्ये येतात, म्हणजे अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा क्षेत्रामध्ये येतात, त्यांनीच तिथं येस करायचं आहे. बाकीच्यांनी इथे नो करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती होती. एवढाच बदल करायचा आहे आणि सर्वांना ही प्रोफाइल काय करायची आहे, एडिट करावी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ही माहिती एडिट करा. सर्व माहिती येस नो इथं करून घ्या. सर्व माहिती ही आणि इथं सबमिट बटनावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, बाकीच्या इतर सर्व एस-टी कॅटेगरीचा असो किंवा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. आता काही बोलतील, की बाकी फक्त ही माहिती फक्त आणि फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे आणि ही खाली सर्व जिल्ह्यांसाठी आहे. माजी सैनिकांचे हे 2 पॉइंट आहेत ना, ते सर्व जिल्ह्यांसाठी आहे. त्याचं मराठीमध्ये मी केलेलं आहे. ते मराठीमध्ये देखील त्याचा अर्थ तुम्ही इथं 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे. 1 मिनिट, 1 मिनिट. ठीक आहे. बघू शकता. हे जे 3 पॉइंट दिलेले आहेत ना, तेच मी खाली घेतलेले आहेत. 1 मिनिट वरती घेतलेले आहेत ते पॉइंट. 1 मिनिट, 1 मिनिट. ठीक आहे. बघू शकता. हे पॉइंट आहेत. हा पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट हे 3 पॉइंट आहेत ना, तेच इंग्लिशमध्ये इथं घेतलेले आहेत. ते तुम्ही बघा वाचून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. ठीक आहे. पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण याच्यामध्ये खूपच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल.
जे विद्यार्थी पेसा क्षेत्रातील आहे म्हणजे फक्त चंद्रपूरसाठी त्यांनी इथं येस करायचं आहे. एस-टी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि पेसा क्षेत्रामध्ये येत असाल चंद्रपूरमधून, तरच त्यांनी येस करायचं आहे. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी इथे नो करायचं आहे. ठीक आहे. ही माहिती झाल्याच्या नंतर सबमिट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा आणि आपलं बरोबर हे ॲप्लिकेशन हे बरोबर आपला एडिट होऊन जाईल. प्रिंट वगैरे काढण्याची काही गरज नाही. एवढीच माहिती होती. ठीक आहे.